आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या व्यंकीच्या बोलण्यावर हसताय ना? अरे पण बोलता येत असून पण तुमच्यासारखे विचार बाहेर पडणार असतील तर तो न बोलणारा बरा। नाही मला मान्य आहे का मला नाहीये तुमच्यासारखी शहरी भाषा बोलायला, पण तुमच्यासारखं मन पण नाहीये माझं युलुलुस पोकळ। माझा व्यंकी तुमच्या आई वडिलांचं नाही ना? तुमची आई वडील माझ्या व्यंकीचे नाही ना? अरे पण तुमचे तर आहेत ना ते। मग स्वतःच्या आई वडिलांनाच घराबाहेर काढायला निघाला, वृद्धाश्रमात टाकायला निघाला। अहो आई वडिलांच्या म्हातारपणीचा आधार बनायचं सोडून तुम्ही तर त्यांनाच घराच्या बाहेर काढायला निघालात। माझा व्यंकी तुमच्या आई बाबांच्या पोटचा नाहीये ना? तरी पण तुमच्याच आई वडिलांना त्यांच्या पोटच्या पोरांपेक्षा सुद्धा माझा व्यंकी जास्त जवळचा वाटतो, जास्त आधार वाटतो त्याचा। काय हरीश दादा, संतोष दादा, हातपाय धड आहेत ना तुमचे, तरी पण स्वतःच्या आई वडिलांच्या पैशावर टपलाय। अरे तुमच्या परीस माझा माझा व्यंकी अरे काबाड कष्ट करतोय रे तो, पैसा जमा करतोय पण घर खर्चाला पैसा देतोय माझा व्यंकी। पण नाही, ते नाही दिसणार तुम्हाला। जाऊ दे, मी पण कोणाशी बोलायला लागले म्हणून। दादा, ही आपला अपमान करून गेली का रे? काही का असे ना, गेली ना हे महत्वाचं। काय व्यंकी, तुझं पक्क ठरलंय ना व? व्यंकी, तू जे काही ठरवशील ते मला मान्य आहे, पण व्यंकी हे असं आई बाबांना न सांगता जाणं मला नाही पटत आहे रे। तू त्यांना सांगितलं पाहिजे ना। ए व्यंकी, रडू नको रे, नको त्रास करून घेऊ। आता तू ठरवले ना, मग त्रास करून घेऊन काय उपयोग आहे? आणि हे बघ, तू नाही असा विचार कर का आपण इथून गेलो तर ह्या घरातले वाद तंटे ते कमी होणार आहे। आपल्यामुळं संतोष दादा आई बाबांना जे काही बोलतात सुनावतात ते बंद होणार आहे, हो ना? माझा राजा, रडू नको। आणि
आणि तुझी आरती आहेच की रे. मी नाही त्रास होऊ देणार तुला. माझ्या परीनं लय सुखात ठेवीन बघ. पण तू रडू नको. हं? चल. घे बघू बॅग भरायला. लक्ष्मी निवास